नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आजच्या या माझ्या छोट्याशा आणि छानशा व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ कशाबद्दल आहे याची तुम्हाला काहीही कल्पना येत नसेल हा व्हिडिओ पाहून. तर हा व्हिडिओ आहे मकर संक्रांतीला जे काही वस्त्र देवीने परिधान केलेले असते त्या रंगाचे वस्त्र, दागिने व त्या रंगाच्या ज्या काही वस्तू आहेत त्याचा समाविष्ट आपल्याला मकर संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये हा टोटली वर्ज्य करायचा असतो त्याबद्दल. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा. तर या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे क्राफ्ट, ग्रीटिंग कार्ड्स, आयडिया, त्यानंतर मकर संक्रांती विशेष डेकोरेशन्स, मकर संक्रांतीची माहिती व समारंभाबद्दल छोटे छोटे जे काही आपण डेकोरेशन घरामध्ये करू शकतो त्याबद्दल व्हिडिओज हे पाहायला मिळतील. तर त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल. तर जास्त उशीर न करता सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर यावर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारी 2026मध्ये आलेली आहे व वार बुधवार रोजी आलेली आहे. यावर्षी मकर संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेले आहे त्या वस्त्राचा रंग आहे पिवळा. त्यामुळे मी इथे तुम्हाला पिवळी साडी दाखवलेली आहे. तर पिवळ्या रंगाची जी साडी आहे किंवा पिवळ्या रंगाचे जे बांगड्या आहेत किंवा पिवळ्या रंगाचे जे दागिने आहेत ते तुम्हाला मकर संक्रांतीला पुण्य काळामध्ये घालायचे नाहीत. तर मग कोणत्या कलरची साडी किंवा कोणत्या कलरचे दागिने तुम्ही घालू शकता. तर इथे मी तुम्हाला पिंक कलरची साडी दाखवली आहे किंवा गुलाबी, त्यानंतर लाल, केशरी, हिरवा व असे जे भडक कलर असतात ते तुम्ही मकर संक्रांतीला वाण द्यायच्या वेळी घालू शकता. तर मकर संक्रांत ही यावर्षी पिवळा रंग परिधान केलेला असून तिने भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. ती पूर्वेकडून येत आहे व पश्चिमेस जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे. तिने हातामध्ये वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे व पायस भक्षण करीत आहे. जातीने सर्प जाती आहे व तिचे वाहन हे घोडा उपवाहन आहे व वाघ हे मुख्य वाहन आहे. म्हणजे संक्रांती देवीचे वाहन हे वाघ आहे यावर्षी. म्हणजे वाघ वाहन असल्यामुळे पिवळ्या रंगाचे सोने म्हणजे पिवळ्या रंगाचे वस्तू देखील यावर्षी महाग होतात असं शास्त्रामध्ये सांगितलेले असते. तर तुम्हाला पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे तर मग आता खूप जणांना प्रश्न असा येतो की पिवळ्या रंगाचे आर्टिफिशियल जे दागिने आहेत जे व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत ते देखील मग घालायचे नाहीत का किंवा मग पिवळ्या रंगाची हळद असते ती पण नाही वापरायची का. त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊ. तर तुम्हाला पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे म्हणजेच हे जे काही मी दागिने या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत म्हणजे हातातल्या बँगल्स असो किंवा साडी पिन असो, नंतर चुड्याला आंबाड्याला लावायचे जे बोट असतात ते असो किंवा कोणत्याही गोल्डन कलरचे, आपण त्याला पिवळा नाही म्हणत, आपण त्याला गोल्डन कलर म्हणतो म्हणजे सोनेरी कलर. जसे की सोन्याचा सोनेरी कलर असतो त्याचप्रकारे ह्या आर्टिफिशियल दागिन्यांचा कलर देखील सोनेरी असतो. त्यामुळे तुम्ही हे घालू शकता. यामध्ये कोणत्याही प्रकारचा विवाद काहीच नाही. तुम्ही टोटली असे जे सोनेरी कलरचे जे दागिने आहेत, सोनेरी कलरचे जे काही वस्तू आहेत त्या तुम्ही मॅचिंग करून तुमच्या साडीबरोबर किंवा मग तुमच्या वेशभूषानुसार तुम्हाला जे काही साडी घालायची आहे त्यावर तुम्ही मॅचिंग करून सोनेरी कलरचे सर्व दागिने व सर्व अलंकार हे घालू शकता. सोन्याचे दागिनेही घालणे अतिउत्तम असते संक्रांतीच्या दिवशी. परंतु आजकाल फॅशन आहे किंवा आजकालचे जे यंगस्टर समजा मुली आहेत किंवा स्त्रिया आहेत नवीन लग्न झालेल्या त्यांना अशा प्रकारच्या आर्टिफिशियल दागिन्याबद्दल अतिशय आकर्षण असते व त्या हे घालणे जास्त प्रिफर करतात. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे दागिने हे नक्कीच संक्रांतीला वापरू शकता कारण त्यांचा रंग हा सोनेरी आहे, पिवळा नाही. तर त्यानंतर हळद वापरायची का, तर हळद ही खूप शुभ आहे आणि हळदीशिवाय कोणतेच पूजन पूर्ण होत नाही. त्यामुळे तुम्हाला हळद देखील मकर संक्रांतीचा वाण देत असतानाही पूजेमध्ये वापरायचे आहे. फक्त तुम्हाला पिवळ्या रंगाचे फुलं हे वर्ज्य करायचे आहेत. त्यानंतर बांगड्या कोणत्या घालाव्यात, तर तुम्हाला संक्रांतीच्या पुण्य काळामध्ये म्हणजे वाण देण्याच्या वेळेमध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही घातल्या तर अतिशय सुंदर होईल कारण हिरवा चुडा हा सुवासनेचा चुडा मानला जातो. त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हिरव्या बांगड्या सोनेरी कलरच्या बांगड्यांसोबत मॅचिंग करून घालू शकता जेणेकरून की तुमचा लुक हा खूप सुंदर आणि छान दिसेल. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले मकर संक्रांत यावर्षी कोणत्या रंगावर आहे, तिने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे, तिने काय धारण केलेले आहे याबद्दल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.